अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेरघर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मागवण्यात येतात। चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते। चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण, कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात। याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या, सांडगे, उन्हाळी पदार्थ तयार मिळतील। श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट्स, संपर्क। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी सहकारी पतसंस्थेने नुकत्याच झालेल्या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी वाढ नोंदवली आहे। सरासरी एकूण व्यवसायात 35% वाढ झाली आहे। यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांनी सभासदांचा असणारा उदंड विश्वास आणि कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न, संचालक मंडळाचे पारदर्शक व अचूक निर्णय या सर्वांमुळे संस्थेने प्रगती साधल्याचे सांगितले। संस्थेच्या ठेवीमध्ये 80 कोटीने वाढ होऊन एकूण ठेवी 325 कोटी इतक्या झाल्या आहेत। कर्जामध्ये वाढ होऊन ती 295 कोटी इतकी झाली आहे। त्यामध्ये सोने तारण कर्जाचा वाटा तब्बल 160 कोटी इतका आहे। संस्थेची गुंतवणूक 80 कोटी इतकी आहे। संस्थेचा स्वनिधी 24 कोटी इतका झाला आहे। संस्थेचा CRAR रेशो 13.46 इतका आहे। संस्थेला ढोबळ नफा रुपये 16.24 कोटी इतका झाला आहे। संस्थेचा NPA हा 0% आहे। अशी मजबूत स्थिती संस्थेची निर्माण झाली आहे। त्यामुळे सभासदात समाधानाचे वातावरण आहे। लवकरच संस्थेत ठेवलेल्या 1 लाखापर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षण मिळणार आहे। त्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे। चालू वर्षी संस्थेच्या प्रगतीची दखल घेऊन बँको पुरस्कार 2024 आदर्श पतसंस्था प्रथम क्रमांक मिळाला आहे। संस्थेने चालू वर्षी 8 शाखांचा विस्तार केला असून त्याची उलाढाल केवळ 6 महिन्यात 37.43 कोटी इतकी झाली। त्यात मुंबई विभागाचा वाटा मोठा आहे। यावरूनच संस्थेचे नावलौकिक सर्वदूर पोहोचले आहे याची प्रचिती येते। संस्थेचे नूतन चेअरमन शेखर साळुंखे यांनी टेक्नॉलॉजी आणि व्यावसायिकतेवर विशेषतः भर दिल्याने त्याचा प्रत्यय संस्थेच्या प्रगतीतून दिसून येतो। आर्थिक शिस्त याचेवर असणाऱ्या त्यांच्या धोरणाला आर्थिक प्रमाणके आदर्श प्रमाणात राखण्यात संस्थेला यश आलेले आहे। भविष्यात अशाच पद्धतीने आदर्शवत काम करून संस्थेचे संस्थापक कैलासवासी प्रतापराव शेठ साळुंखे यांच्या स्वप्नातील आणि ग्राहकाभिमुख बँक निर्माण करण्याचे काम करू, असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ, संस्थेच्या विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी सगळे उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।